दुसऱ्याला ज्ञान पाजणारे इंदोरीकर महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्याला पाण्यासारखा पैसा खर्च करून बसले, बरोबर ना? मग थांबा, इंदोरीकर महाराजांना ट्रोल करताय का? तर त्यांनी मुलीच्या साखरपुड्याला खर्च केला म्हणून. पण ट्रोल करण्याआधी हा 1 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघा. लोक म्हणतात महाराज तुम्हीच सांगतात लग्नात खर्च करू नका. अहो पण तुम्ही महाराजांचा मुद्दा कधी समजूनच घेतला नाही. महाराज खर्च करू नका असे म्हणालेच नाही. महाराज म्हणाले कर्ज काढून लग्न करू नका. त्यांचा संपूर्ण संदेश हा आहे की लोकांची घरं बघून हौसेपायी कर्जबाजारी होऊ नका. कर्ज काढून 50 लाखाचं लग्न करण्यापेक्षा छोटं लग्न करा, हा संदेश त्यांनी सामान्य माणसांना दिला ज्यांचं उत्पन्न कमी आहे. आता मला सांगा, इंदोरीकर महाराजांनी स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी कुणाकडून कर्ज काढलं का हो? अहो महाराजांचं उत्पन्न एवढं आहे की त्यांनी काही काम नाही केलं तरी ते असे कित्येक लग्न करू शकतील. त्यांनी जो उपदेश केला तो गरिबांनी कर्जबाजारी होऊ नये म्हणून केला, आणि त्यांनी जो खर्च केला तो स्वतःच्या कष्टाच्या पैशातून केला. यात ट्रोल करण्यासारखं काय आहे? ट्रोल करण्यापेक्षा आपली स्वतःची कामे करा ना. जर तुम्ही माझ्या या मताला सहमत असाल तर कमेंट मध्ये #इंदोरीकर महाराज टाका. चव आहे अस्सल गावरान गुळाची, म्हणूनच भारतातील नंबर 1 जॅगरी प्रीमिक्स आहे लय भारी.